मुंबईकरांसाठी बसचा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। बेस्टच्या बसचा मोठा आधार मुंबईकरांना आहे। मात्र हाच बेस्ट उपक्रम गेल्या 20 वर्षांपासून तोट्यात आहे आणि हा तोटा दरवर्षी वाढतोय। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यातल्या त्यात दिलाशाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ती आहे बेस्टच्या रोजच्या उत्पन्नासंदर्भातली। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ। रोज 2,73,00,000चा गल्ला। आधी होतं 1,90,00,000चं उत्पन्न। मुंबईकरांच्या सेवेत 2 जीवनवाहिन्या, एक आहे मुंबईची लोकल तर दुसरी आहे बेस्टची बस। लोकलने स्टेशन पर्यंत पोहोचायचं आणि तिथून घरापर्यंत जायचं असा मुंबईकरांचा शिरस्ता असतो। मात्र बेस्टची बस अगदी घराच्या जवळ पोहोचवते। म्हणूनच तर मुंबईकर बेस्टच्या प्रवासालाही पसंती देतात। म्हणूनच बेस्टच्या हजारो बस रोज मुंबईकरांच्या सेवेसाठी धावतात। बेस्टच्या ताफ्यात तब्बल 2,594 बस। एकूण ताफ्यातील 17% बस स्वमालकीच्या। याचाच अर्थ अवघ्या 437 बस बेस्टच्या मालकीच्या। उर्वरित 2,157 बस भाडे तत्वावर घेतलेल्या। तर दुसरीकडे बेस्ट उपक्रम तोट्यात आहे। गेल्या 22 वर्षात बेस्ट उपक्रमाचा तोटा 13,000 कोटी रुपयांवर गेलाय। बेस्टवर 2,500 कोटींपेक्षा जास्त कर्ज। बेस्टला दर महिन्याला सुमारे 200 कोटींचा तोटा। बेस्टला दरवर्षी सुमारे 900 कोटींचा तोटा। त्यातच 15 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या बस भंगारात जमा केल्या। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी सध्याच्या बस या अपुऱ्या असल्याचा आरोप होत असतो। असं असलं तरी गेल्या काही दिवसात चलो ॲप, दैनिक, मासिक, वार्षिक पास सारखे उपक्रम राबवल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे बेस्टचा रोजचा गल्ला चांगलाच वाढलाय। बेस्टचं रोजचं उत्पन्न सध्या सुमारे 1 कोटींनी वाढलंय। तशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली आहे। यापूर्वी बेस्टचं रोजचं उत्पन्न 1.9 कोटी होतं, ते आता वाढून दररोज 2,73,00,000 झालेलं आहे आणि 10 वर्ष ती काय भाडेवाढ केली नव्हती आणि म्हणून या दररोज सुमारे 24 लाख प्रवासी या बसमधून प्रवास करतायत। पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यामध्ये नसतो, तो लॉसमध्येच असतो। ST असेल किंवा बेस्ट असेल, महापालिका, राज्य शासन त्यांना वेळोवेळी मदत करते आहे। एकूणच मुंबईकरांची लाडकी बेस्टची बस तोट्यात आहे। मुंबईकरांना आपल्या कुशीत घेऊन फिरणाऱ्या बसला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे बेस्टचं उत्पन्न असंच वाढत राहो आणि बेस्ट नफ्यात येवो हीच मुंबईकरांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।